गुड मॉर्निंग सगळ्यांना, कसे आहात? चला तर मी आता माझ्या मिनी ब्लॉगला सुरुवात करते आहे. तर सकाळी सकाळी बघा असं वातावरण काही होतं आमच्याकडे. नंतर मी चहा घेतली आणि भांडी ठेवली, जी रात्रीची धुवून ठेवली होती ते पण लावून ठेवले रॅकमध्ये. नंतर मी चहा बनत होता तोपर्यंत माझा चहा शिजला आणि मी चहा पण घेतला, या चहा घ्यायला. नंतर आज स्वयंपाकाला सुट्टी होती कारण आज नाश्ताच बनवायचा होता. माझ्या बाजूच्या ताईच्या इथं आम्हाला जेवण होतं. तर म्हटलं हे आळूचे पानं आहेत, मी आता याच्याच वड्या बनवते नाश्त्यासाठी. तर मी त्यांना स्वच्छ धुवून घेतले आणि नंतर पाहून घेतले की किडे काही लागले आहेत का, खराब झाले आहेत का. नंतर धुवून घेतले आणि त्याचे देठ कापून टाकले. नंतर चिंचेचं पाणी होतं ते त्या बेसनाच्या याच्यात टाकलं आणि मिक्स करून घेतलं. नंतर पानांना ते बेसनामध्ये मी हळद, मीठ आणि लाल तिखट टाकलं होतं आणि चिंचेचा कोळ हे सगळं टाकलं होतं आणि नंतर चांगलं मिक्स करून त्या पानांना एकावर एक ठेवून लावला आहे आणि नंतर एकावर एक करून ते फोल्ड केले. मी सगळ्याच पानांना ते घोळ असा लावून घेतला म्हणजे बेसनचा आणि नंतर ते गोल गोल करून मी वाफवायला ठेवले. आता 15-20 मिनटं झाकून ठेवले यांना, तर हे लगेच शिजून जाते. नंतर 15-20 मिनटांनी ते मी बघून चेक करून घेईन एक वेळा की शिजले की नाही. आता मी त्याच्यावर झाकण ठेवते. झाकण ठेवून काढले बघा, 15 मिनटांनी हे असे शिजले आहेत. नंतर मी त्याला काढलं आणि कट करून घेतलं पटापट. नंतर कट करून मी एका साईडला आणि तेल गरम करायला ठेवलं होतं. नंतर गरम तेलामध्ये मी टाकून घेतल्या त्या वड्या कापलेल्या आणि त्याला फ्राय करून घेतल्या. चांगल्या क्रिस्पी होईपर्यंत त्याला फ्राय करायच्या, मग छान लागतात त्या. आणि त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ टाकला ना आपण, तर त्या छान आंबट आंबट लागतात आणि माझ्या मुलीला खूप आवडतात त्या खायला, म्हणून मी बनवते. पण माझ्याकडे हे पानं मिळत नाही, म्हणून जेव्हा मला मिळाले ना तेव्हा मी लगेच त्या बनवते. बघा मी त्या वड्या सगळ्याच फ्राय करून घेतल्या, म्हणजे काहीच ठेवलं नाही. नंतर माझ्या बाजूच्या ताईकडे आम्हाला जेवण होतं, तर तिथं कढी नंतर होते जिलेबी, भात होता, वरण होतं, छोलेची भाजी होती आणि पुऱ्या पण होत्या. आता हे जे जेवण आहे ना ते मी घरी आणलं कारण त्यांनी खूप बनवलं होतं, ते वाचलं होतं म्हणून त्यांनी मला घरी देऊन दिलं. आता मी स्वयंपाक बनवला नसलं तरी माझ्या घरी भांडे पडलेच आहेत घासायचे. चला मी भांडे वगैरे घासून घेते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला